हॅलो एव्हरीवन. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पहिले 15 प्रश्न बघितलेले आहेत. AIBच्या दृष्टीनं जे फॅमिली लॉ विषयातील महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. आता पुढचे आपण प्रश्न बघूया. तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्लास 1 एअर. खालीलपैकी क्लास 1 वारस कोण नाहीत. तर बघा, प्रॉपर्टी ज्या वेळेला म्हणजे सक्सेशन कायदा आपण ज्या वेळेला बघतो तर त्यावेळेला क्लास 1 एअर, क्लास 2 आणि अशा पद्धतीने म्हणजे क्लास 1 एअर्स असतील तर क्लास 2मध्ये ती प्रॉपर्टी कोणाला जाणार आहे का? नाही जाणार. मग क्लास 1 एअरमध्ये कोण आहे? तर मुलगा आहे का? हो आहे. मुलगी आहे का? आहे. त्या मयत व्यक्तीची विधवा आहे का? आहे. भाऊ येतो का? नाही. आणि प्रश्न आपला हाच आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्लास 1 एअर. खालीलपैकी क्लास 1 वारस कोण नाही. तर भाऊ जो आहे हा क्लास 1मध्ये येत नाही. आईसुद्धा येते, पण बघा वडील येत नाहीत क्लास 1मध्ये. देन कम्स अंडर मुस्लिम लॉ अँड इरेग्युलर मॅरेज इज कॉल्ड. सही, बातील, फसीद की मुटा मॅरेज. तर मुस्लिम कायद्यानुसार अनियमित विवाहाला काय म्हणतात? तर सही मॅरेज म्हणजे व्हॅलिड मॅरेज आहे. बातील मॅरेज म्हणजे व्हॉइड असतं ते. आणि फासीद म्हणजे काय आहे? इरेग्युलर मॅरेज. मुटा मॅरेज हा काही कालावधीपुरता जो आहे तो केलेला असतो. इट इज फॉर अ शॉर्ट टर्म पिरियड. तो यस, राईट ऑप्शन आहे इथे फासीद. पुढचा प्रश्न आहे ट्रिपल तलाक वॉज डिक्लेअर्ड अनकॉन्स्टिट्युशनल इन. तिहेरी तलाक जो आहे, जे 3 तलाक बेसिकली याला म्हणतात. 3 तलाक असंवैधानिक कुठल्या प्रकरणामध्ये ठरवण्यात आला? सरला मुद्गल केस आहे का? नाही. सरला मुद्गलमध्ये काय सांगितलं आहे की धर्मपरिवर्तन जर करत असेल एखादी व्यक्ती, जेणेकरून त्याला स्वतःची पत्नी जिवंत असताना तिला फारकत न देता दुसरा विवाह करायचा असेल आणि त्याने त्याकरता धर्मपरिवर्तन केलं आहे की जसं इस्लाम कबूल करून लोक आणखी दुसऱ्या महिलेशी विवाह करत होते, तर अशा पद्धतीचं धर्मांतर काय असणार आहे? हे इल्लिगल असणार आहे. आणि तो जो मॅरेज म्हणजे तो जो विवाह ते करणार तो सुद्धा बायगॅमी अंतर्गत गुन्हा ठरणार. देन नेक्स्ट कम्स शायरा बानो केस. पुढची आहे शाह बानो आणि नेक्स्ट आहे विनीता शर्मा. तर विनीता शर्मा बघा, हे मुलींच्या वारसा हक्कासंबंधाची केस आहे. इथे राईट आन्सर काय आहे? तर शायरा बानो. ओके, शायरा बानो केसमध्ये ट्रिपल तलाक जो आहे अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर करण्यात आलेला आहे. 2017चं ते जजमेंट आहे. द नॅचरल गार्जियन ऑफ अ हिंदू मायनर बॉय इज ऑर्डिनरीली. एक हिंदू अल्पवयीन मुलगा असेल आणि तर त्या मुलाचा नैसर्गिक पालक सामान्यतः कोण असतो? काका असणार का? फक्त आई. बघा, आई असू शकते पण फक्त आई म्हटलं तर फक्त आई असते का? नाही. मग पुढे म्हटलं वडील, तर यस वडील असतात. आजोबा नाही. सो वडील जे आहे ते नॅचरल गार्जियन असतात. विच डॉक्ट्रिन मेड सन्स लायबल फॉर सर्टन डेट्स ऑफ द फादर अंडर ट्रेडिशनल हिंदू लॉ. पारंपरिक हिंदू कायद्यानुसार वडिलांच्या काही कर्जांसाठी मुलांना जबाबदार धरणारा सिद्धांत कोणता? म्हणजे वडिलांनी कर्ज घेतलं होतं आणि वडील जे आहे ते आता हयात नाही आहेत, पण वडिलांनंतर तो मुलगा जे आहे ते कर्ज फेडणार. तर हा सिद्धांत जो आहे हा कोणता सिद्धांत आहे? म्हणजे हे कशावरती मुळात ही जी पर्टिक्युलर डॉक्ट्रिन आहे ही रेस्ट करते? तर इट इज धार्मिक कर्तव्याचा सिद्धांत. डॉक्ट्रिन ऑफ पायस ऑब्लिगेशन. Under the Hindu Marriage Act of 1955, a petition for divorce by mutual consent can be filed when the parties have lived separately for किती कालावधी? 6 महिने, 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त, 2 वर्ष की 3 वर्ष. म्हणजे काय? हिंदू विवाह अधिनियम 1955 अंतर्गत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज तेव्हाच करता येतो जेव्हा पक्षकार 6 महिने वेगळे राहिलेले असतात, की 1 वर्ष किंवा अधिक काळ वेगळे राहिलेले असतात, की 2 वर्ष वेगळे राहिलेले असतात, की 3 वर्ष. आणि ते करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 1 किंवा त्यापेक्षा अधिक. 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्राउंड फॉर डिवोर्स अंडर द हिंदू मॅरेज ॲक्ट. इथे हिंदू विवाह अधिनियमांतर्गत खालीलपैकी कोणते घटस्फोटाचे कारण आहे? तर नंबर 1
कन्व्हर्जन टू अनादर रिलिजन है ना, एका पार्टनरने काय केलं आहे की वेगळाच कुठला तरी धर्म जो आहे तो स्वीकारला आहे, धर्मांतर केलं आहे. त्यानंतर परित्याग म्हणजे डेझर्शन, क्रूरता, क्रुअल्टी, वरील सर्व. तर पहा इथे हे सगळे जे आहे हे करेक्ट ऑप्शन्स आहेत. दोघांपैकी एकाने धर्मांतर केलेलं असेल, धर्मपरिवर्तन केलेलं असेल, किंवा डेझर्शन म्हणजे सोडून दिलेलं आहे काही कारण नसताना, क्रुएल्टी क्रूरता ती मेंटल असू शकते, फिजिकल असू शकते. सो इथे तीनही योग्य आहेत आणि म्हणून चौथा ऑप्शन ऑल ऑफ दी अबव. अ हिंदू मॅरेज सोलमनाइज्ड विदाउट फुलफिलिंग इसेन्शियल सेरेमनीज जर तिथे फुलफिल झालेल्या नसतील, त्या केलेल्या नसतील, तर ते मॅरेज कसं असतं, व्हॅलिड, व्हॉइड, ऑटोमॅटिकली रजिस्टर्ड होतं की इरिव्होकेबल. म्हणजे आवश्यक धार्मिक विधी न पाळता झालेला हिंदू विवाह सामान्यतः कसा असतो, तर सामान्यतः असा विवाह हा शून्य असतो, म्हणजेच हा व्हॉइड असतो. ज्या इसेन्शियल सेरेमनीज आहे त्या होणं गरजेचं आहे. पण मग ह्याच्यामध्ये बघा, कन्यादान आता ही इसेन्शियल आहे का, तर सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात सांगितलेलं आहे की कन्यादान इट इज नॉट ॲन इसेन्शियल सेरेमनी. ओके, बिकॉज बोथ आर मेजर नाव अँड नो नीड ऑफ कन्यादान. विदाउट कन्यादान ऑल्सो मॅरेज कॅन बी परफॉर्म्ड. अंडर हिंदू लॉ स्त्रीधन रेफर्स टू वॉट. स्त्रीधन म्हणजे काय, जॉईंट फॅमिलीची प्रॉपर्टी की प्रॉपर्टी एक्सक्लुझिव्हली बिलॉंगिंग टू अ वुमन, प्रॉपर्टी ऑफ द हजबंड की ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी. तर स्त्रीधन काय आहे, स्त्रीची स्वतंत्र मालमत्ता म्हणजे अशी प्रॉपर्टी जी एक्सक्लुझिव्हली त्या महिलेची आहे. द कर्ता ऑफ अ हिंदू जॉईंट फॅमिली इज युजली. कोण असतो कर्ता युजली? हिंदू संयुक्त कुटुंबाचा कर्ता सामान्यतः कोण असतो? सर्वात लहान सहवारस असतो का? ऑब्व्हियसली नाही. यंगेस्ट पर्सनवर कशी जबाबदारी देणार? सिनियर मोस्ट को पार्टनर असतो का? तर येस, सर्वात जो मोठा असतो, एल्डर मोस्ट जो असतो, एल्डेस्ट जो आहे त्याला कर्ता बनवलं जातं. फॅमिली प्रिस्ट नाही, त्या कुटुंबाचा जो कोणी पुजारी वगैरे त्याला का कर्ता बनवणार? एनी फिमेल मेंबर ओनली, फक्त महिला सदस्य का? नाही. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. विच ॲक्ट गव्हर्न्स अडॉप्टिंग अमंग हिंदूज. ओके, म्हणजे ॲडॉप्शन संदर्भातचा कायदा बेसिकली कोणता आहे? तर इथे योग्य उत्तर आहे हिंदू दत्तक व पालन पोषण अधिनियम 1956, म्हणजेच हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट ऑफ 1956. पुढील प्रश्न, अंडर हिंदू लॉ अ मॅरिड वुमन कॅन अडॉप्ट अ चाइल्ड इंडिपेंडेंटली इन ऑल सर्कमस्टान्सेस ओनली विथ द कन्सेंट ऑफ हर लिव्हिंग हजबंड अनलेस एक्सेप्शन्स अप्लाय. एक विवाहित महिला असेल तर ती स्वतंत्रपणे मूल दत्तक घेऊ शकते का सर्व परिस्थितीत? असं नाही आहे. ती मॅरिड आहे तर ऑब्व्हियसली हजबंडची कन्सेंट जी आहे ती गरजेची आहे. नेवर, ती कधीच नाही घेऊ शकत का, अडॉप्ट करू शकत नाही का? असं नाही आहे. ओनली विथ कोर्ट परमिशन इट्स नॉट रिक्वायर्ड. सो राईट ऑप्शन इज ऑप्शन बी. अपवाद वगळता जिवंत पतीच्या संमतीने दत्तक घेऊ शकते. आता इथे अपवाद पण बघा काय आहेत. म्हणजे समजा तो पती जो आहे तो पती तिला सोडून गेलेला आहे, निघून गेला आहे, किंवा त्याने धर्मांतर केलेलं आहे ना, अशा परिस्थितीमध्ये तिनं त्याची कन्सेंट घेण्याची, किंवा तो वेडा वगैरे असं कुछ भी हो सकता है. ओके, अशा परिस्थितीमध्ये त्याची कन्सेंट जी आहे गरजेची नाही. नेक्स्ट इज विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एसेन्शियल एलिमेंट ऑफ अ व्हॅलिड मुस्लिम मॅरेज. तर वैध मुस्लिम विवाहासाठी खालीलपैकी कोणता घटक जो आहे आवश्यक नाही आहे? प्रपोजल आणि एक्सेप्टन्स, म्हणजे ऑफर आणि एक्सेप्टन्स, प्रस्ताव आणि स्वीकृती, हे तर गरजेचं आहे. सक्षम पक्षकार, कॉम्पिटंट पार्टीज, विटनेसेस इन सुन्नी लॉ, रजिस्ट्रेशन इन एव्हरी केस. तर बघा प्रत्येक प्रकरणात इथं नोंदणीची गरज जी आहे ती पडत नाही. बाकी सगळे जे आहे ते गरजेचे आहेत. व्हॉइड मॅरेज अंडर मुस्लिम लॉ इज नोन ॲज. तर व्हॉइड मॅरेजला काय म्हणतात? बातिल. ठीक आहे. हिजानत, आता हे हिजानत इन मुस्लिम लॉ इट रिलेट्स टू वॉट?
मॅरेज, डॉवर, कस्टडी ऑफ चिल्ड्रन की इनहेरिटन्स कशाशी संबंधित आहे? तर मुलाच्या कस्टडीशी, म्हणजे मुलांचा जो ताबा असतो, कस्टडी असते, त्याच्याशी संबंधित हा शब्द आहे हिजानत. विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लास 2 हेअर अंडर द हिंदू सक्सेशन ॲक्ट? याच्यापैकी क्लास 2 हेअर कोण आहे? डॉटर आहे का? डॉटर तर 1मध्ये येते. विडो आहे का? विधवा पत्नी, तर ती पण 1मध्ये येते. ब्रदर आहे का? येस, ब्रदर जो आहे. सन पण दिला ऑप्शन ए, सन. सन हा सुद्धा क्लास 1 एअरमध्ये येतो, मुलगा. आणि लास्ट ऑप्शन दिला आहे भाऊ, तो येस, भाऊ जो आहे क्लास 2मध्ये येतो. म्हणजे जर क्लास 1मध्ये कोणीही नसतील तर मग जे क्लास 2चे एअर्स आहे त्यांना ती प्रॉपर्टी जाऊ शकते. अ पर्सन रिलेटेड होली थ्रू मेल्स इज कॉल्ड. केवळ पुरुषांच्या माध्यमातून नाते असलेल्या व्यक्तीस काय म्हणतात? कॉग्नेट म्हणतात, ॲग्नेट म्हणतात, कोपार्सनर म्हणतात की सपिंडा म्हणतात? तर इथे योग्य उत्तर आहे ॲग्नेट. म्हणजे फक्त मेल थ्रू जेव्हा तुमचं नातं असतं, ओके, ओन्ली थ्रू मेल अँड नॉट थ्रू द फिमेल, त्याला ॲग्नेट म्हणतात. आणि फिमेल थ्रू असेल तर कॉग्नेट म्हणतात. अंडर हिंदू लॉ पार्टिशन ऑफ जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी रिझल्ट्स इन क्रिएशन ऑफ मॅरेज, नो. सिव्हरन्स ऑफ जॉईंट स्टेटस, म्हणजे संयुक्त स्थिती समाप्त होते का त्या प्रॉपर्टीची? येस, ती समाप्त होते. ॲडॉप्शन नाही, गार्जियनशिप नाही. सो हिंदू कायद्यानुसार संयुक्त कुटुंब मालमत्तेची फाळणी झाल्यास विवाह निर्माण होत नसतो, संयुक्त स्थिती समाप्त होत असते. सो बी इज द राईट ऑप्शन. विच प्रिन्सिपल इज द पॅरामाउंट कन्सिडरेशन इन मॅटर्स ऑफ गार्जियनशिप? आता पालकत्वाच्या बाबतीत सर्वोच्च विचार कोणता असतो? तर नातेवाईकांची इच्छा असते का? अजिबात नाही. पालकाची आर्थिक स्थिती असते का? ही कन्सिडर केली जाते, पण आपण काय म्हणतोय? सर्वोच्च विचार. तो इतना ही देखेंगे क्या कि दोनों में से सबसे ज़्यादा इकॉनॉमिकली स्ट्रॉंग कौन है? आता त्यातला एक जर गुंडा मवाली असेल, त्याच्याकडे पैसा खूप आहे, पण त्याच्याकडे ते मूल देऊ शकतो का आपण? नाही. तो हमेशा पैसा ही नाही देखा जाता. हालांकी पैसा इज वन ऑफ द क्राउन, कारण त्या मुलाचं पालन पोषण करण्यासाठी तेवढं रिसोर्सेससुद्धा हवेत. अल्पवयीनाचे कल्याण म्हणजे वेलफेअर ऑफ द मायनर आणि रिलीजन ऑफ गार्जियन. तो रिलीजन का कोई रिलेशन नहीं यहाँ पे. सो वेलफेअर म्हणजे त्या अल्पवयीन मुलाचे कल्याण जे आहे हे पॅरामाउंट कन्सिडरेशन जे आहे त्याला दिलं जातं. म्हणजे त्या मुलाचं भलं कशात आहे? तो आईजवळ राहिल्यास की तो वडिलांसोबत राहिल्यास, ते कोर्ट पाहतं आणि त्यानुसार कस्टडी दिली जाते. अंडर मुस्लिम लॉ तलाक ए एहसान इज रिगार्डेड ॲज नंबर 1 द मोस्ट अप्रूव्ड फॉर्म ऑफ तलाक, इरेग्युलर मॅरेज, वाइड डिवोर्स, अ फॉर्म ऑफ इनहेरिटन्स. मुस्लिम कायद्यानुसार तलाक ए एहसान इट इज वॉट? सर्वात मान्यता प्राप्त तलाक प्रकार आहे का हा? तर येस, इट इज द मोस्ट अप्रूव्ड फॉर्म ऑफ मॅरेज, तलाक. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मोड ऑफ डिसॉल्युशन ऑफ मॅरेज बाय म्युच्युअल अग्रीमेंट इन मुस्लिम लॉ? मुस्लिम कायद्यानुसार परस्पर संमतीने विवाह समाप्त करण्याचा प्रकार कोणता? परस्पर संमतीने. हां, तर मुबारत, जिहार, इला की फस्क? आणि इथे करेक्ट ऑप्शन आहे मुबारत. कसं लक्षात ठेवायचं बघा, आपल्या हिंदूजमध्ये म्युच्युअल कन्सेंट आहे ना, सेक्शन 13B म्युच्युअल कन्सेंटने होणारे डिवोर्स. तसंच इथे मुबारतमध्ये MU येतो बघा, म्युच्युअल कन्सेंटचा MU, मुबारत. यू कॅन रिमेंबर लाईक दॅट. द डिसिजन इन विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा प्रायमरीली डेल्ट विथ वॉट? मुस्लिम डिवोर्स होता का? नाही. ॲडॉप्शन होता का? नाही. को पर्सनली राईट्स ऑफ डॉटर्स होता का? येस. गार्जियनशिप? नाही. तर विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा या प्रकरणात मुख्यतः कोणता मुद्दा होता? तर इथे मुख्यतः मुद्दा होता मुलींचे वारसा हक्क. ठीक आहे, सहवारस हक्क जे पण आहे. विच केस डिक्लेअर्ड इन्स्टंट ट्रिपल तलाक अनकॉन्स्टिट्युशनल? जो तत्काळ 3 तलाक दिला जातो त्याला असंवैधानिक कुठल्या केसनं घोषित केलं आहे? शायरा बानो, सरला मुदगल, लिली थॉमस की शाह बानो? आणि करेक्ट आन्सर आहे शायरा बानो. शाह बानोची जी केस आहे
ही मेंटेनन्स संदर्भात आहे. शहाबानो वर्सेस तो मोहम्मद अहमद असं काहीतरी त्याचं नाव आहे त्याच्यामध्ये. पुढे अंडर मुस्लिम इनहेरिटन्स लॉ पर्सन्स एंटायटल टू फिक्स्ड शेअर्स आर नोन ॲज. मुस्लिम वारसा कायद्यानुसार निश्चित हिस्सा मिळणाऱ्या व्यक्तींना काय म्हणतात? तर त्यांना कोपार्सनर्स म्हणतात की शेअरर्स म्हणतात की गार्जियन्स म्हणतात की मुतावल्ली म्हणतात. आणि करेक्ट आन्सर आहे शेअरर. ओके, दे आर शेअरर्स. द राईट ऑफ मेंटेनन्स अंडर हिंदू लॉ मे बी क्लेम्ड बाय वाईफ ओनली आहे का? नाही. चिल्ड्रन ओनली आहे का? नाही. पेरेंट्स ओनली आहे का? अजिबात नाही. वाईफ, चिल्ड्रन अँड सर्टन डिपेंडंट्स ॲज प्रोव्हाइडेड बाय लॉ. येस. हिंदू कायद्यानुसार पालन पोषणाचा हक्क कोणाला मिळू शकतो? फक्त पत्नी, फक्त मुले, फक्त पालक की पत्नी, मुले आणि कायद्यानुसार इतर पात्र आश्रित? तो येस, दिस इज द राईट ऑप्शन. तर बाकीचं आपण पुढील भागात बघूयात.